नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठी हिंदी कविता. हा आहे ह्या कवितांचा 17चा 430वा भाग. ह्या आपल्याला पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायची विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. कष्ट न करता जगातला सर्वात श्रीमंत माणूस व्हायचा मार्ग मला सापडला आहे. आधी मी जगातल्या सर्वात श्रीमंत 101 लोकांची यादी करणार आहे आणि मग त्यांच्यावर काही कोटी रुपयांचे अब्रू नुकसानीचे खटले भरणार आहे. कष्ट न करता जगातला सर्वात श्रीमंत माणूस व्हायचा मार्ग मला सापडला आहे. आधी मी जगातल्या सर्वात श्रीमंत 101 लोकांची यादी करणार आहे, मग त्यांच्यावर अब्रू नुकसानीचे खटले भरणार आहे. दुसरी कविता आहे. आपण तान्हे असतो तेव्हा बोलू शकत नाही, पण हातापायाची हालचाल खूप करतो. आपण म्हातारे झालो की खूप बोलू लागतो आणि हातापायाची हालचाल कमी करू लागतो. आपण तान्हे असलो तेव्हा बोलू शकत नाही, पण हातापायाची हालचाल खूप करतो. आपण म्हातारे झालो की खूप बोलू लागतो आणि हातापायाची हालचाल कमी करू लागतो. तिसरी कविता आहे. आमच्या संसारातल्या अडचणीसुद्धा आधी कवितेसारख्या गोड होत्या. पुढे त्या लघुकथेसारख्या व त्यानंतर छोट्या कादंबरीसारख्या झाल्या आणि शेवटी तर कधी न संपणाऱ्या वर्षानुवर्ष चालणाऱ्या मालिकेसारख्या झाल्या. आमच्या संसारातल्या अडचणीसुद्धा आधी कवितेसारख्या गोड होत्या. पुढे त्या लघुकथेसारख्या झाल्या, त्यानंतर छोट्या कादंबरीसारख्या झाल्या आणि शेवटी तर कधी न संपणाऱ्या वर्षानुवर्ष चालणाऱ्या मालिकेसारख्या झाल्या. आता चौथी कविता आहे महाभारतावर आधारित. महाभारताचे युद्ध संपल्यावरती नंतर जे लोक उरले त्यांना काय वाटलं असेल अशी कल्पना करून ह्या कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. ह्या कवितेत आहे भीष्माचा विचार. इतनी दीर्घ आयु में मैंने क्या क्या ना देखा, ज्ञान का संचय किया और शक्ति का संचय किया. अपने घर के लोगों को कुछ देते रहना है, जो कुछ भी संभव है मुझको करते रहना है. खुद पिता ने मुझको अपनी व्यथा बताई थी, सत्यवती से विवाह की शर्त बताई थी. मुझको राज नहीं करना, बस सेवक बन के रहना है. मेरी अगली पीढ़ी ना हो, विवाह ही ना करना है. सत्यवती के पुत्र को ही गद्दी पे बिठाना है और जन्म भर गद्दी की ही सेवा करते रहना है. क्या पुत्र को पिता के लिए इतना भी ना करना है, उनकी इच्छा की खातिर तो प्राण भी न्यौछावर है. एक ही क्षण में मैंने अपना जीवन बदल दिया, राज्य छोड़कर मैंने खुद को दास बना दिया. अगली पीढ़ी क्या करेगी कुछ भी पता न था, अच्छी हो या बुरी मुझको उनके पीछे जाना था. चाहे कुछ भी हो भविष्य का शब्द ही प्रमाण था, चाहे अच्छा हो या बुरा मुझे तो साथ देना था. खुद के शब्दों में मैंने खुद को बांध लिया था,
अपना विश्वास अपना मन सबको लुटा दिया था। भविष्य अनिश्चित है इसका विचार नहीं किया था। अनजाने ही मैंने खुद को बुरे से बांध लिया था। फिर वचन पालना ही मेरा जीवन बन गया था। मेरे विवेक को मैंने गिरवी रख दिया था। अनजाने भविष्य की ना सोची और वचन दे दिया। वचन निभाना ये ही मेरा ध्येय बन गया। वचन निभाने वाला हूँ इसका भी गर्व हुआ था। इसी गर्व के कारण मैंने जीवन बर्बाद किया था। बुरे विचारों में ही मैं उलझता चला गया था। अंत में कर्म भी बुरे हुए इसका ही खेद था। शरीर मन और ज्ञान तीनों ही अच्छे थे। प्रतिज्ञा पालने के हठ से मैं खुद से हार गया था।